किनवट तालुक्यात अस्वलाचा धुमाकूळ, सलग 9 जणांवर हल्ला, 1 ठार, 4घांची प्रकृती चिंताजनक. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील दया धानोरा येथे अस्वलाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्री अस्वलाने सलग 9 जणांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून 4घांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना 11 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री घडली. पिकांचे संरक्षण करण्यासाठी व रात्री पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांवर अचानक अस्वलाने हल्ला केला. सुरुवातीला दत्ता बळीराम जाधव व रमेश बळीराम जाधव यांच्यावर हल्ला झाला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर मदतीला धावलेल्या इतर शेतकऱ्यांवरही अस्वलाने हल्ला केला. या घटनेत दत्ता बळीराम जाधव यांचा मृत्यू झाला. जखमींची नावे खालीलप्रमाणे आहेत: चंद्रसिंग शेषराव राठोड वय वर्ष 30, शंकर तानाजी जाधव वय वर्ष 50, सुदर्शन दत्ता पवार 35 वर्ष, पंडित जयसिंग जाधव 22 वर्ष, विनोद शेषराव राठोड 34 वर्ष, अरविंद शेषराव जाधव 35 वर्ष, संजय दत्ता जाधव 35 वर्ष, रमेश बळीराम जाधव 45 वर्ष. जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले असल्याची माहिती शिवनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र टोणपे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच वनपाल बी.डी. डवरे, वनरक्षक सी.पी. गडलिंगे, बी.एम. सोनकांबळे, एम.एम. पाडदे तसेच इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी जखमींना जीवाची पर्वा न करता जेसीबीच्या सहाय्याने गावात आणून रुग्णालयात दाखल केले. त्याचबरोबर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते बालाजी अल्लेवार, माजी सैनिक प्रकाश जाधव, सरपंच रोहिदास पवार, माजी सरपंच उत्तम नानू राठोड यांच्यासह नवतरुण वर्गांनी महत्त्वाचे सहकार्य केले. सलग 9 जणांवर अस्वलाने हल्ला करण्याची ही महाराष्ट्रातील दुर्मिळ व गंभीर घटना मानली जात आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.